सर क्या कहना चाहेंगे, आज यहाँ पर भांडुप में सभा रखी गई, क्या कहना चाहेंगे इसको लेकर? यहाँ पर महाविकास आघाड़ी की सभा सम्माननीय हमारे लोकप्रिय उम्मीदवार संजय दीना पाटिल इनके प्रचारार्थ यहाँ पर ये सभा रखी गई है। इस सभा में पूरे इंडिया अलायंस बोले तो महाविकास आघाड़ी के पूरे पक्ष यहाँ पर शामिल है और मुझे खातरी है हमारी ये पहली सभा बहुत अच्छी तरह से यहाँ पर लोग आके सभा हो रही है। भाऊ, तुम्ही स्वतः आमदार आहेत, तुमच्यावर किती जबाबदारी आहे, कारण का हे सीट शिवसेनेसाठी एक महत्त्वाची सीट आहे, काय सांगता साहेब? आता मी आमदार आहे, मी विभाग प्रमुख आहे, मी लोक आमदार असलो तरी आम्हाला शिवसेनेला पहिल्यांदाच सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ही उमेदवारी खासदारकीची मिळालेली आहे। आतापर्यंत जे उमेदवार होते ते युतीमधून आम्ही शिवसेनेचे सर्व मंडळी त्यांना निवडून देत होतो, कारण युती होती। पण आज आम्हाला हक्काचा महाविकास आघाडी म्हणतो आम्ही, त्याला प्रत्येक पक्षाचे उमेदवार ते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत। आमच्या भांडू ईशान्य मुंबईला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोकप्रिय उमेदवार ज्याला म्हणतो आम्ही लोकप्रिय, तुम्ही आता पाहिलंत ना जरा फिरताना कानाकोपऱ्यात जा, संजय भाऊ पाटील हे लोकप्रिय उमेदवार आहेत आणि ते खासदार बनून दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही। आता मानपूरमध्ये बीजेपीची रॅली चालू आहे, तिथे पब्लिकने पत्थरबाजी केलं, त्यांच्यावर काय सांगता? मलाही जास्त माहिती नसल्यामुळे बोलू शकणार नाही आहे, पण मला वाटतं की असं रॅलीवरती कोण आमच्यातल्या कोणत्या पक्षाने कोण पत्थरबाजी फेकलेली नसेल, कुठेतरी नाव खराब होण्याचं लक्षण असेल। मला या गोष्टीची जास्त माहिती नाही, त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही। मी माहिती घेऊन याच्यावरती नंतर नक्की बोलेन। सर, अभी आप वर्षा गायकवाड़ जी की मीटिंग में जा रहे हैं, क्या कुछ चर्चा वहाँ पर होगी? कुछ चर्चा नहीं, हर पार्टी की मीटिंग हुई, हमारी भी होगी वहाँ पर, सब हमारी होगी वहाँ। उस दिन महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी, आज कांग्रेस पक्ष की मीटिंग है। हर पक्ष अपने कार्यकर्ताओं की बैठक लेके अलायन्स कर रहे हैं कि बाबा चलो अभी शुरुआत करनी है। ऐसा है, दोन गोष्टी याच्यामध्ये, एक तर असं आहे की इंडियाची आघाडी हे एक असं बंधन, हे असं गठबंधन आलेलं आहे की ते तुमच्या आणि आमच्या आत्मीयतेने जोडलेलं आहे। त्यामुळे आज शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो चुन के आएगा सीट उसकी होगी। जो ज्या पक्षातनं ज्या ठिकाणी निवडून येऊ शकण्याची क्षमता आहे सीट ही त्याला भेटणार। आम्हाला विश्वास होता, राष्ट्रवादीला विश्वास होता की या ठिकाणी या सीटवरती त्या ठिकाणी संजय दीना पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार आहे आणि तो निवडून येऊ शकतो, देशाच्या संसदेत जाऊ शकतो, म्हणून ईशान्य मुंबईची सीट या ठिकाणी संजय दीना पाटीलला दिली गेलेली आहे। हा एक भाग झाला। तर तुम्ही गर्दीबद्दल विचारलं, तुम्हाला मी एवढं सांगू शकतो ही तीच गर्दी आहे ज्या गर्दीने या भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या देशात संसदेमध्ये पाठवलं होतं। ही तीच गर्दी आहे ज्यांनी या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं। आता ही तीच गर्दी आहे जी या भारतीय जनता पक्षाला या देशात संसदेमधनं आणि या महाराष्ट्रात तडीपार करेल। थँक्यू सो मच।